रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. देव नाही देव नाही करून किती जरी तुम्ही ओरडला तर देव प्रत्यक्षात असतो का नसतो हे तुम्ही पहा. शनिवारचा उपास असतो आणि नवरात्रमध्ये नवरात्र महोत्सव धरलाय हे माहीत आहे सर्वांना. सकाळी सकाळी जेव्हा क्लासवरती, रविवारीही क्लासला सुट्टी नसते, ज्या वेळेला रविवारी क्लास घ्यायला गेलो त्यावेळेला मारुतीराया बाहेरच उभे होते. क्लास उघडल्यानंतर, क्लास सुरू झाल्यानंतर मारुतीराया पूर्णपणे दोन्ही क्लासमध्ये प्रत्यक्षात फिरले. सर्व मुलांनी पाहिले ते. ऑफिसमध्ये फिरले. नंतर काय त्या भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुबाटा. आलं का लक्षात? अगदी शेजारीच आपल्या संत संघ असतो. दर रविवारचा सत्संग असतो. तिथे त्या सत्संगामध्ये जाऊन भक्तराज माऊली ज्यांना भक्ती कशी करावी आणि प्रत्यक्षात देव उभा असतेत का नाही हे याचा आज प्रात्यक्षिक, आज म्हणजे आज रविवारी नवरात्राचा माझ्या मते आज 4-5वा दिवस असेल. या दिवशी आलेला हा अनुभव म्हणजे आपण अंतकरणापासून जर देवाची भक्ती केली तर देव हे आपणाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. मी शिकवत होतो तेथे चांगले 10-15 मिनिटं बसले. त्यांना फुटाणे वगैरे दिले खायला. फुटाणे खाल्ले त्यांनी, केळ वगैरे खाल्लं. आणि पुन्हा जिथे सत्संग चालू आहे त्या सत्संगाच्या ठिकाणी गेले आणि ते सत्संग ऐकू लागले. म्हणजे हे दृश्य स्वरूप तुम्हाला मी आज दाखवतोय. परंतु जिथे भाव आहे तिथे संत महात्मे हे असतातच. आलं का लक्षात? मारुतीराया, जगद्गुरु तुकोबाराय, माऊली तुम्ही गेले म्हणता. अहो ते गेलेले नाही, तो या जगतामध्ये ते आहेत आणि ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुमच्या तिथे अदृश्य स्वरूपामध्ये तिथे उभा असतात. तिथे तुमचं श्रवण करण्यासाठी उभे असतात. मग ते हरिणाच्या स्वरूपात असतील किंवा मारुतीरायांच्या स्वरूपात असतील किंवा कुठल्याही प्राण्याच्या स्वरूपात असतील. परंतु त्यांना फक्त आपले भक्त कसे गुणगान गातात एवढी दृश्य उदाहरणं देऊन सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाहीये. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे भ्रष्ट लोक जे आहेत, जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, जे वारकरी संप्रदायामध्ये कलंकित करण्यासाठी जे लोक आलेले आहेत, जे व्यभिचारी आहेत, ज्यांना आपलं स्वतःच्या बहिणीचं, माता पित्यांचं भान नाहीये, ह्या असल्या कालच्या 4-5 लोकांनी हा संप्रदाय आमचा पूर्णपणे बिघडवून टाकलेला आहे. ते संप्रदायात आमच्या आले म्हणून संप्रदायाचं नाव खराब होत आहे असं अजिबात नाहीये. वारकरी संप्रदाय याच्यापासून फार वेगळा आहे. हे लोक म्हणजे वारकरी संप्रदाय नव्हे. तुम्ही उगा तुमचे व्ह्यूज वाढण्यासाठी तुम्ही काहीतरी आमक्या महाराजाचं तमक्या महाराजाचं काय टाकून, अहो ते महाराज आहेत का ते प्रथम खात्री करा. समाजाने केलेल्या महाराजाला किंमत देऊ नका. समाजाने केलेल्या महाराजाच्या कधी पाया सुद्धा पडू नका. ध्यानात आलं का? ज्यांना देवानी महाराज केलेले, खरोखरच जे देवासाठी भक्ती करतात, मग अशा अनेक आहेत. अनेक संत होऊन गेले, ते ज्या जगतामध्ये फिरत असतात, आपल्या दृश्यातून ते गेले. मारुतीराया कुठल्या नाही कुठल्या रूपामध्ये तुम्हाला दिसलेच ना. तुकोबाराय
संत बाळूमामा किंवा गेलेले प्रत्येक पुरेकर बाबा, आता जिवंत स्वरूपामध्ये राऊत बाबा आहेत, आलं का लक्षात, आमचे नामदेव महाराज शास्त्री आहे. ह्यांना जिवंत असताना लोक एवढी त्रास देतात. बाबा महाराज सातारकर होते, किंवा किती नाव तुम्हाला सांगू मी, नामदेव बाप्पा शामगावकर होते, किंवा आता ज्या आहेत लक्षात ठेवा, हे तात्या आहेत आमचे बंडा तात्या. हे संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय, चैतन्य महाराज असतील किंवा बोधले महाराजांच्या परंपरेमधले जयवंत महाराज असतील, हे खरे वारकरी किंवा वास्कराप्पा असतील. प्रत्येक आता कुणाचं नाव घेतल्यानंतरच ते वारकरी संप्रदायामध्ये येतात असं नाही. असे असंख्य महाराज आहेत जे खरोखर देवासाठी परमार्थ करतात, आणि असे महाराज लोक म्हणजे वारकरी संप्रदाय. हे फुटकळ तुम्ही दाखवता हे वारकरी संप्रदाय नव्हे. तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगतो, मोफत असे कीर्तन करणारे कितीतरी महाराज तुम्हाला दाखवतो, यांना कोण सांगतच नाही. समाजाने मोठे केलेले महाराज तुम्हाला चालतात, तुम्हाला आवडतात, मग तुम्हाला ते आवडतात तर घ्या. काय, जशी तुमची आवड तसं तुम्हाला फळ मिळतं. आपण आपली आवड, मी तर प्रत्येकाला कीर्तनातून सांगतो, जिवंत महाराज आहे ना, अजिबात नतमस्तक होऊ नका. जे महाराज आहेत जगतामध्ये, दृश्य नाहीत परंतु अदृश्य स्वरूपामध्ये आहेत, नमस्कार त्यांना करा. आलं का लक्षात? मग ते तुकोबाराय असतील, आदिशक्ती आमची संत मुक्ताई असेल, संत जनाई असेल, संत सोयराबाई असतील, सर्व समाजामध्ये, मानव धर्मामध्ये सर्व प्रकारचे लोक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हा खरा वारकरी संप्रदाय होता. ध्यानात आलं का तुमच्या? माळ घातल्यानंतरच वारकरी संप्रदाय होतो. ज्यांनी देवांचे अवतार घेऊन देवांचं कार्य सगुण रूपात येऊन केलेलं आहे, ते सर्व झालेले लोक आहेत, ते भगवंताचे अवतार आहेत. लक्षात ठेवा. आदिशक्ती अहिल्यादेवी होळकर असतील, किंवा सावित्रीबाई फुले असतील, जिजाऊ असतील, आणि यांना तुम्ही मानताय म्हणून किंमत आहे असं नाही. लक्षात ठेवा. हिरा हा कधीही कुठेही टाका, तो चमकल्याशिवाय तो राहू शकत नाही. त्याच्यासाठी प्रदर्शनच करायला पाहिजे आहे असं नाही. प्रदर्शन करणारे महाराज नको आहेत आपल्याला. प्रदर्शन करणारे महाराज हे संप्रदायातील महाराज नाहीतच. आलं का लक्ष? प्रत्येक एरियामध्ये असे प्रतिनिधित्व करणारे सगुण स्वरूपात असतील किंवा निर्गुण स्वरूपात मध्ये असतील, आदिशक्ती स्वरूपात असतील, हे सर्वांचं मूळ काढलं तर एकच. आता मी हे टाकलेले आहेत नवरात्रमधली प्रवचन, ती ऐका तुम्ही. म्हणजे ऐका म्हणजे तुम्हाला खरा परमार्थ काय असतो हे कळेल. उगाच सासू सोनाच्या गप्पा सांगणं, आणि तेच तुम्हाला आवडतंय अलीकडं. लक्षात आलं का तुमच्या? मोबाईलमध्ये काय हसायला कुठं मिळतंय असे कार्यक्रम तुम्हाला आवडतात. मनाला ते आवडू देऊ नका, हात जोडून विनंती आहे. जे आवडायला पाहिजे नाही ते मनाला आवडू द्या. ध्यानात आलं का तुमच्या? मन हे माशीसारखं आहे. माशीच्या पुढे दोन वस्तू ठेवा, एकीकडे लाडू ठेवा, एकीकडे विष्टा ठेवा. माशी कुणीकडे जाणार सांगा? विष्टेवर जाऊन बसते. तिला तो लाडू आवडत नाही. ध्यानात आलं का? मनाचं तसं आहे. आणि ज्यांनी मनाला आवरलं, मनाला आवरण्यासाठी मनाला उलट केलं की नाम मिळतं. त्या नामात जो गुंतो. सदैव चिंतन असावं, प्रदर्शन नसावं चिंतनाचं सुद्धा. लोकांना दाखवण्यासाठी परमार्थ करू नका.
आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी परमार्थ करा. उद्देश एवढाच आहे. हे सुद्धा प्रदर्शन नको आहे, लक्षात ठेवा. परंतु जसे काही चमत्कार कशा पद्धतीनं घडत असतात हे लोकांच्या समोर आणणं आवश्यक असतं. म्हणून हे मी म्हणजे आदेश त्याचाच लक्षात ठेवा अपलोड करतोय. सर्वांनी म्हणजे देव आहे किंवा नाही, भक्त आहेत किंवा नाही, खरे भक्त बरं का, असे पैशाला मिळतात वाटेवर, ध्यानात आलं. संतांचे विचार, तुकडोजी महाराजांचे विचार, गाडगे महाराजांचे विचार काय, यांच्या विचाराने हे अंतस्थ धरा, अंतकरणामध्ये हे धरा. जे संत आहेत आपल्या दृष्टीनं गेलेले नाही, त्या या विश्वामध्ये आहेत. म्हणून तर भक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये लोक करतात. आणि हा भ्रष्ट समाज म्हणजे वारकरी समाज नव्हे, हे लक्षात ठेवा. वारकरी समाज याच्यापासून फार अलिप्त आहे, वेगळा आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी तुम्हा सर्व संतांच्या वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.